नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, सरासरी मी कधीच कुठल्या राजकीय विषयावरती व्हिडिओ बनवत नाही, परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीचं खालच्या पातळीचं राजकारण सुरू आहे, यावरती ज्या काही बातम्या येतात त्याच्यावरती व्हिडिओ बनवावा आणि याच्यावरती बोलावं असं वाटलं. त्यानंतर हा व्हिडिओ मी बनवण्याचा निर्णय घेतला आणि हा व्हिडिओ बनवते. खरं तर राजकारणाचा आणि माझ्या विषयाचा, कायदेशीर विषयाचा काही संबंध नाही, तरी पण एक हे जे राजकारण चाललंय सध्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती व्हिडिओ बनवणं गरजेचं वाटलं, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. 28 जानेवारी म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार यांना जाऊन 2 ते 3 दिवस सुद्धा झालेले नाहीये. जो काही महाराष्ट्र शासनाने 3 दिवसाचा दुखवटा जाहीर केलेला आहे, तो दुखवटा अद्याप संपलेला नाहीये. संपलेला नसताना घाई गडबडीमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्राताईकडून घेतली जात आहे. याच्या मागची राजकीय खेळी काय आहे, कशा पद्धतीने राजकारण चालू आहे, आपल्यापर्यंत ज्या बातम्या येत आहेत, आपल्याला जे दाखवलं जात आहे न्यूज वरती, आपल्यापर्यंत पोहोचतंय फक्त 10%. बाकीचं जे काही पडद्यामागचं राजकारण हे 90% पडद्यामागून चालू आहे. आणि याच दृष्टिकोनातून आपण याच्यावरती आज बोलणार आहोत, फक्त चर्चा करणार आहोत. बघा, राज्यभरामध्ये अजितदादाचा अपघात झाल्याच्या नंतर असा एकही माणूस नाही राज्य म्हणला की ज्याला दुःख झालं नाही किंवा त्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही. परंतु माणूस गेल्याच्या नंतर, दादांनी जायच्या अगोदर सांगितलं होतं की एकदा माणूस गेल्याच्या नंतर किंवा राजकारण किती खराब आहे याची परिस्थिती दादांनी आपल्याला त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेली. पण दादा जात नाही किंवा 2 ते 3 दिवस होत नाही अशा घाणेरड्या पद्धतीचं राजकारण सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये प्रत्येकाला एक प्रश्न पडलाय की एवढ्या घाई गडबडीमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं गरजेचं आहे का किंवा गरजेचं होतं का? अशा पद्धतीनं शपथ घेण्याचं कारण काय, याच्या मागचं राजकीय कारण काय, याच्यामागे जी काही शपथ घेतली जाते याच्या मागे भाजपचं राजकारण काय आहे किंवा शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आहे त्यांचं राजकारण काय आणि अजितदादा यांची राष्ट्रवादी आहे यांचं राजकारण काय, ह्या तिन्ही गोष्टीच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहे. आणि याच्यामध्ये कोण कोणाचा फायदा घेत आहे, कोण काय केल्याने कोणाचा कशा पद्धतीने फायदा होणार आहे. विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये ज्या काही बातम्या येत आहेत सध्या त्या सगळ्यांनी बघितलेल्या आहे. ह्या गोष्टी सगळ्या अचानक घडतायत. तर ह्या का घडतायत, तर सगळ्यात पहिलं बघा, याच्यामध्ये मुळात 3 पक्ष याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, जे काही भाजप आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि अजितदादाची राष्ट्रवादी. याच्यामध्ये आता सगळ्यात पहिला विषय घेऊ की अजितदादा यांची राष्ट्रवादी, जी की सध्या सत्तेमध्ये आहे. बघा, ज्या पद्धतीनं अजितदादाची राष्ट्रवादी सध्या सत्तेमध्ये आहे, अजितदादाच्या राष्ट्रवादी मधले तटकरे साहेब आणि प्रफुल्ल पटेल किंवा यांच्यातले जे काही 2-4 प्रमुख नेते यांनी या पद्धतीची अजितदादाचा अपघात झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपच्या नेत्यासोबत किंवा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली आणि या संदर्भात चर्चा केलेली आहे. आणि त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आलेला आहे की सुनेत्रा वहिनी यांना उपमुख्यमंत्री करायचंय, इतक्या घाई गडबडीमध्ये. त्याच नंतर शरद पवार साहेबांची सुद्धा याच्यामध्ये पत्रकार परिषद झाली. परंतु अजितदादाची जी राष्ट्रवादी आहे त्या राष्ट्रवादीला विलिनीकरण करायचं नाहीये आणि विलिनीकरण केल्याच्या नंतर त्यांचा तोटा होणार आहे. तो कसा तोटा होणार आहे बघा. एक तर पहिली गोष्ट बघा, पवार साहेबांचं राष्ट्रवादी आणि अजितदादाची राष्ट्रवादी जर एकत्र विलिनीकरण झालं तर परत दादाच्या राष्ट्रवादीचा सगळा जो काही ऍक्सेस आहे, सगळी अधिकार हे परत पवार साहेबांकडे जातील. ही गोष्ट राष्ट्रवादी जे काही अजितदादाच्या गटातील जे काही प्रमुख नेते, ही गोष्ट त्यांना होऊ द्यायची नाहीये. त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट, जे काही अजितदादाच्या राष्ट्रवादीतील लोक आहे, जर विलिनीकरण झाल्याच्या नंतर जे दादासोबत इकडे आले होते, सत्तेमध्ये गेले होते, त्या लोकांचं या राष्ट्रवादीचं जर ऍक्सेस परत पवार साहेबांकडे गेलं तर त्यांचं खच्चीकरण सुरू होईल. त्यांच्या भविष्याचं राजकारण राहणार नाही किंवा त्यांना त्या पक्षातून कुठल्या ना कुठल्या कारणाने काढून दिलं जाईल, अशा पद्धतीची भीती सुद्धा अजितदादा यांच्या गटातील प्रमुख नेत्यांना आहे. तिसरी गोष्ट बघा, सध्या आता सहानुभूतीचं वातावरण चालू आहे राज्यभरामध्ये आणि त्यांच्याकडून तिसरी खेळी अशी केली जाते की ज्या पद्धतीनं सुनेत्रा वहिनी यांना पुढं करून उपमुख्यमंत्री करायचं आणि हा सगळा पक्ष आपल्या हातात घ्यायचा, अशी एक राजकीय खेळी सुद्धा या प्रमुख 2-4 नेत्याकडून चालू आहे. ती एक दुसरी खेळी आहे. दुसरी गोष्ट, पक्ष
एक नामधारी उपमुख्यमंत्री करून त्या पक्षाचा सगळा कंट्रोल आपल्या हातात घ्यायचा आणि तो पक्ष चालवायचा, ही एक दुसरी त्याच्या मागची खेळी आहे. हे यामुळं अजितदादा यांच्या गटातील जे काही प्रमुख नेते त्यांना राष्ट्रवादीचं विलिनीकरण नकोय. त्याच्यामुळं आतापर्यंत अजितदादाची राष्ट्रवादी आणि पवारसाहेबांची राष्ट्रवादी यांच्या विलिनीकरणाच्या बाबतीत दादाकडच्या कुठल्याही नेत्यांना या संदर्भात भाष्य केलेलं नाही, किंवा विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये असा कुठला प्रस्ताव होता, जे काही पवारसाहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की असा कुठला प्रस्ताव होता, या संदर्भात एकही नेत्यांनी सांगितलेलं नाही. आता ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे हे तुम्ही ठरवा. परंतु हे झालं अजितदादाच्या राष्ट्रवादीच्या गटातील नेत्याचं की यांना राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊ द्यायचं नाहीये, जेणेकरून त्यांना याचा फायदा घेता येईल. आता दुसरी गोष्ट, भाजप. बघा, भाजपला सुद्धा राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊ द्यायचं नाहीये. राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं समजा तर परत राष्ट्रवादीचा जी काही पॉवर आहे ती परत पवार साहेबांच्या हातात जाईल. त्यांच्या हातात गेल्याच्या नंतर ही जी राष्ट्रवादी सध्याच्या अस्तित्वात असलेली आहे, आता दादा गेल्याच्या नंतर अप्रत्यक्षरित्या भाजपचं कंट्रोल या राष्ट्रवादीवरती राहणार आहे. कारण की एवढा प्रशासकीय अनुभव सुनेत्रा वहिनी यांना नाहीये, त्यांच्या नेत्यांना आहे, परंतु त्यांचे जे काही घोटाळे त्यामुळं भाजपच्या पुढं ते जाऊ शकत नाहीये किंवा जाणार नाहीये. त्यामुळे भविष्यामध्ये ही राष्ट्रवादी जर एक विलिनीकरण झालं तर भाजपला सुद्धा याचा तोटा आहे. त्याच्यामुळं अंतर्गत अप्रत्यक्षरित्या भाजपचा सुद्धा या विलिनीकरणाला विरोध आहे. ती गोष्ट त्या याच्यातून जाणवती. आणि त्या दृष्टिकोनातून जी बैठक झाली होती तटकरे आणि पटेल आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये, त्या बैठकीमध्ये या गोष्टीचा 100% विषय आला असेल. आणि त्याच दृष्टिकोनातून लवकरात लवकर ही राष्ट्रवादी विलिनीकरण याला जर वेळ लावला तर कदाचित पवार साहेब काहीतरी करतील आणि राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्याच्या नंतर इनडायरेक्टली जो काही पक्ष आहे पवार साहेबांचा तो सत्तेमध्ये समाविष्ट होईल आणि संपूर्ण कंट्रोल स्वतःच्या हातात घेईल, ही भीती भाजपला त्या ठिकाणी आहे. आणि त्याचमुळे ते विलिनीकरण होत नाही. त्यांचा मास्टर स्ट्रोक असा आहे की बघा, दादा गेल्याच्या नंतर आम्ही वहिनीला उपमुख्यमंत्री केलेलं आहे, ते त्याचं क्रेडिट घेण्याच्या प्रयत्नात आहे. कोण कोण? अजितदादाच्या गटातील नेते सुद्धा. परंतु त्यांचा उद्देश असा दिसून येत नाही की उपमुख्यमंत्री करून हा पक्ष सगळा हायजॅक करायचा आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे हा पक्ष चालवायचा. हे शाळा जी आहे ही भाजप आणि अजितदादा या गटातील लोकांची आहे. हे सगळं उघड उघड तुम्हाला समजू शकतं. परंतु याच्या माग पवार साहेबांची सुद्धा तेवढीच राजकीय खेळी आहे. बघा, पवार साहेबांची जर तुम्ही पत्रकार परिषद जर सगळ्यांनी बघितली असेल ना, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ह्या ज्या गोष्टी आहे विलिनीकरणाच्या, आतापर्यंत कुठल्याही विलिनीकरणाबाबत कुठलाही नेता बोललेला नाही. परंतु जसं दादाचा अपघात झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशीपासूनच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये सगळ्यात जास्त जे स्टेटमेंट आले असतात ते पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याकडून आलेले. मग ते टोपे साहेब असेल, त्याच्यानंतर मग ते जयंत पाटील साहेब असेल किंवा स्वतः पवार साहेब असेल, या सगळ्याच्या याच्या स्टेटमेंटवरून असं कळतंय की त्यांची राष्ट्रवादी जी काही पवार साहेबांची ती ह्या राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरण करून सत्तेमध्ये जायसाठी त्यांची सुद्धा राजकीय खेळी या ठिकाणी दिसून येते. आणि त्यांना एकत्र करून ही जी काही राष्ट्रवादी आहे फुटलेली दादांची, त्या राष्ट्रवादीला आपल्या कंट्रोलमध्ये घ्यायचं आणि आपल्या हिशोबाने चालवायचं, ही सुद्धा राजकीय खेळी या ठिकाणी पवार साहेबांची सुद्धा दिसून येते. या ठिकाणी बघा तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दादांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हावा, हे जे स्टेटमेंट केलं होतं. आता ह्या गोष्टी याच्या आपल्याला काही माहिती नाही की ह्या गोष्टी घडल्या का नाही, त्यांची बैठक झाली का नाही, किंवा विलिनीकरणाबाबत काही चर्चा झाली का नाही. पण त्यांच्या स्टेटमेंटवरून एक गोष्ट लक्षात येते, ह्या गोष्टी झाल्या किंवा न झाल्या याच्यापेक्षा राष्ट्रवादीचं विलिनीकरण करणं आणि किती गरजेचं होतं आणि विलिनीकरण करण्याची इच्छा ही अजितदादा यांची होती. हा एक मास्टर स्ट्रोक टाकला होता. कारण की अजित सध्या जी काही सहानुभूतीचं वातावरण आहे, ह्या वातावरणाच्या विरोधात जाऊन हे काम करतायत कोण? हे जे काही अजितदादाच्या राष्ट्रवादी मधले जे काही प्रमुख नेते पटेल, प्रफुल्ल पटेल असेल, तटकरे असेल, भुजबळ असेल किंवा मुंडे असेल, हे लोक कसं अजितदादाच्या विरोधात जाऊन काम करतायत हे एक्सपोज करण्याचा प्रयत्न शरद पवार साहेबांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये केला. दुसरी गोष्ट, लोकांना एक भावनिक करण्याचा प्रयत्न केला की अजितदादाचीच इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हावा आणि फक्त ही जी घाई गडबड केलेली आहे ही प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी केलेली, असे दोन नाव सुद्धा पवार साहेबांनी त्याच्यामध्ये घेतले होते. म्हणजे या दोघांना विलन ठरवून
सहानुभूतीचं वातावरण राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचा सगळा कंट्रोल स्वतःच्या हातात घ्यायचा आणि मग ठरल्याप्रमाणे पुढे चालून उपमुख्यमंत्री कोणाला करायचं, मंत्री कोणाला करायचं, हे सगळी राजकीय खेळी या ठिकाणी दिसून येते. अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये चालू आहे. कोणाला माणूस गेला त्याचं काही दुःख नाहीये. सगळ्यांना आपापल्या पक्षाचं पडलंय आणि सगळ्यांना आपापल्या सत्तेत जायचं पडलंय, सगळ्यांना आपापलं राजकारण पडलंय आणि आपापल्या खुर्चीचं पडलंय. ही गोष्ट या ठिकाणी दिसून येते. जर घडलं तर आता याच्यामध्ये भाजपनं जो काही मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे, भाजप या ठिकाणी ओपनली आलेलं नाहीये. भाजपानं या ठिकाणी पडद्यामागे राहून राष्ट्रवादीच्याच नेत्यांना ह्या गोष्टी करण्यासाठी भाग पाडलेले आहे, अजितदादाच्या राष्ट्रवादीमधील नेत्यांना, की जाणून बुजून राष्ट्रवादी कुठल्याही किमतीवरती एकत्र येता कामा नये. त्याच घाई गडबडीमध्ये सुनेत्रा वहिनी यांना उपमुख्यमंत्री घोषित करून ही राजकीय खेळी भाजपने खेळलेली आहे. एवढ्या पद्धतीचं घाण राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे. राज्यभरामधील बऱ्याचशा लोकांच्या डोळ्यातील अजून अश्रू सुद्धा सुकलेले नाहीये किंवा ते अजून दुःखातून सावरलेले सुद्धा नाहीये. अजून शासकीय दुखवटा जो काही 3 दिवसाचा आहे तो सुद्धा संपलेला नाहीये. बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं आहे की कमीत कमी सुनेत्रा वहिनींनी 10 दिवस तरी थांबायला पाहिजे होतं, कमीत कमी 10 तरी होऊ द्यायला पाहिजे होतं, जेणेकरून त्याच्यानंतर तुम्ही शपथ घेतली असे तरी चाललं असतं. परंतु एवढी घाई गडबड करण्याची गरज काय होती, सगळ्यांना हा प्रश्न पडलेला आहे. परंतु याच्या मागचं जे काही राजकीय विश्लेषण आहे हे माझ्या वैयक्तिक मतानुसार तरी अशा पद्धतीनं असायला पाहिजे आणि या पद्धतीनं राजकीय खेळी सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. हे माझं वैयक्तिक मत या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं बाकीच्यांना प्रत्येकाला आपापलं मत आहे, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापलं मत व्यक्त करू शकतो, परंतु माझं जे वैयक्तिक मत होतं मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळं सध्या सक्सेस कोण झालेलं आहे त्याच्या खेळीमध्ये, तर पवार साहेब सुद्धा यामध्ये सक्सेस झालेला नाहीये. यामध्ये सक्सेस झाला असेल तो फक्त भाजप. त्याच्या मागचं कारण कसं आहे, दोन्ही राष्ट्रवादी एक होण्यास तर आता सध्या तरी काही चर्चा होऊ शकत नाही. त्याच्यामुळं त्यांचा जो मूळ उद्देश होता की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाला नाही पाहिजे तो या ठिकाणी सफल झालेला आहे. आता अप्रत्यक्षरित्या काही दिवसांना कालांतराना या राष्ट्रवादी दादाच्या राष्ट्रवादीवरती भाजपचं एक प्रकारचं अप्रत्यक्षरित्या कंट्रोल राहणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी अशी भविष्यातला येणारा काळ दिसतोय. आता हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद.